जनाब संजय राऊत उद्योगपतींसोबत दलाली कोण करते हे महाराष्ट्राने बघितलंय. दलाली करणं हा तुमचा धर्म आहे, गद्दारी करणं तुमचा धर्म आहे. एका बाजूला अंबानी अदानीवर टीका करायची, दुसऱ्या बाजूला त्यांनाच रेड कार्पेट टाकून त्यांचं स्वागत करायचं, त्यांची दलाली करायची, हा तुमचा धर्म आहे. व्यापाऱ्यांचा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीला डिवचण्यापेक्षा तुम्ही मुंबईतल्या मराठी माणसांचं रक्त पिलं, मुंबईतल्या मराठी माणसांची लूट केली त्याबद्दल बोला. आणि राहिला प्रश्न व्यापाऱ्यांचा, तर त्याच व्यापाऱ्यांना पायघडे घालणारे, त्याच व्यापाऱ्यांचं रेड कार्पेट टाकून स्वागत करणारे तुम्ही, त्यांच्या लग्नात जाऊन नाचणारे तुम्ही. त्यामुळे सर्वात मोठे दलाल कोण असतील तर संजय राऊत आणि उभाटा गट आहे. मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, मुंबई व्यापाऱ्याच्या खिशामध्ये घालणार, हे आता जुन्या गोष्टी झाल्यात. संजय राऊत, मुंबई ही मराठी माणसांची आहे. आणि राहिला प्रश्न मस्तीचा, तर तुमची मस्ती पार्श्वभागात घालण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेने घेतलंय. तुमच्या पार्श्वभागावर मतरूपी लाथा मारून घरी बसवण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेनं विधानसभेच्या निवडणुकीला केलं, महापालिकेच्या निवडणुकीला केलंय. मुंबई ही महाराष्ट्रामध्ये राहणार आणि तुमची मस्ती जिरवली गेलेली आहे. आणि येणाऱ्या काळात देखील महाराष्ट्रातला मराठी माणूस, मुंबईकर तुमची मस्ती जिरवेल आणि तुमच्या पार्श्वभागावर परत एकदा मतरूपी लाथा घातल्याशिवाय राहणार नाही. अमित भाईंनी शिवसेना तोडली नाही, उलट मूळ शिवसेना आणि हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार एकनाथजी शिंदे यांनी जिवंत ठेवले. तुम्ही उलट तुमचा उभाटा गट काँग्रेसच्या चरणावर अर्पण केला, काँग्रेसला स्वाधीन करून टाकलेला आहे. आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्याचं काम एकनाथजी शिंदे यांनी केलंय. गद्दारी करणं हे तुमच्या रक्तात आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी गद्दारी करण्याचं काम, हिंदुत्ववादाच्या विचाराशी गद्दारी करण्याचं काम संजय राऊत आणि उभाटा गटाने केलंय. एकनाथजी शिंदे यांची शिवसेना ही मूळ शिवसेना आहे आणि त्यालाच ओमराजेंसह इतर खासदारांनी पाठिंबा दिला आणि आपल्या मूळ विचारांना ते एकसंघ राहिलेले आहेत. नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीबद्दल महायुती